पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नमस्कार, आम्ही सारे खवय्ये जोडीत गोडी को पॉड बाय पितांबरी रुचियाना गुळ पावडर स्पेशल पार्टनर्स अनुवेद पवित्र स्नान टायगर फिनाईल स्वच्छतेचा भरवसा च्या भागात मी संकर्षण कराडे फार मनापासून तुमचं अलिबाग शहरातून स्वागत करतो। गेले काही दिवस मी अलिबागमध्ये आणि काय चंगळ आहे, वेगवेगळे पदार्थ खातोय, गप्पा मारतोय, फिरतोय, नवीन जोड्यांना भेटतोय, त्यांच्यातली गोडी पाहतोय आणि मला मज्जा येते। आय एम शुअर हे सगळे भाग तुम्ही सुद्धा एन्जॉय करत असाल आणि असाच एक अप्रतिम भाग घेऊन आज मी आलेलो आहे अलिबाग शहरातून तुम्हाला भेटायला। पदार्थ तर फॅन्टास्टिक आहेतच, पण शिवाय आज ज्या जोडीला आपण भेटणार आहोत ती आहे आई आणि मुलीची जोडी। आईचा ना कधी कधी असा भ्रम होतो की मुलगी आपल्याला सगळं सांगते, पण असं नाहीये। आजच्या मुली आहेत, त्या सगळं सांगतात, पण जे सांगायचं नाही ते बरोबर लपवून ठेवतात। अशीच काहीशी केमिस्ट्री आहे आजची आईची आणि मुलीची। त्या दोघींना भेटूया, गप्पा मारूया आणि मग पाहूया या भागामध्ये अप्रतिम असे पदार्थ। चला मंडळी, आपण आहोत अलिबाग शहरामध्ये। ज्योती मयेकर आणि मानसी गावडे ही आई मुलींची जोडी आज आपल्यासाठी पदार्थ करणार आहे। आधी गप्पा मारूया आणि मग पदार्थ करूया। नमस्कार। 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 तुम्ही कुठे राहता? मी अलिबागला स्वामी समर्थ नगर। किती छान। आणि तुम्ही कुठे असता? मी आईच्या घरापासून 5 मिनिटावर गोंधळ पडत। ठरवून घेतलं एवढं हो, ठरवून रेडी टाकून गेले। म्हणजे आईपासून लांब जायचं नाही असं नाही, ठरवलं असं होतं का? बाबांनी सांगितलेलं मी तुझ्यापर्यंत 1 तासाच्या आत पोहोचलं पाहिजे लग्नानंतर। तर मी 5 मिनिटावर आणलं ते। बाबा 1 तास म्हणले तर मुलीने 5 मिनिटावर आणलं। बरं झालं बाबा 5 मिनिटं म्हणले नाही। मुलीने म्हणलं असं नवऱ्याला आमच्याचकडे राहा। आम्हाला धक्काच होता पण हो का? माहिती नव्हतं तुम्हाला? काही नव्हतं माहिती। लव्ह मॅरेज? हो, लव्ह मॅरेज। वा वा, कुठून कसे काय आले तुमच्या आयुष्यात ते? 12th पासूनच चालू झालं। किती अंधारात आहे मी। आईला चक्कर यायची शिल्लक आहे। पाणी बिणी हवंय काही? नको ना? हा, मग पुढे? नाही, आता चांगलं आहे त्यामुळे काही नाही। हा, मग ठीक आहे। आत माझ्या 2 मैत्रिणी आहेत, त्यांनी अक्षरशः त्यालाही विचारायला मला भाग पडलं आणि मलाही त्याला हो म्हणण्यासाठी भाग पडलं। म्हणजे मैत्रिणींनी माझ्या ऑलमोस्ट आमचं जुळवून आणलं, नाही तर त्यांनी काय मला विचारलं नसतं, मी काय त्याला हो म्हटलं नसतं। अच्छा, तुम्ही येत का ते? बरं बरं। आमचं 7 वर्ष अफेअर चालू होतं। लग्नाच्या जस्ट 1 वर्ष आधी मी आईला सांगितलं। तिला म्हटलं तूच सांग बाबांना, हो। आणि तिने भीत सांगितलं। बाबाने हात मिळवला। कुठल्या फॅमिलीत आलोय मी? ही कोण माणसं हात आहे? मिळवला म्हणे बरं झालं तुझं तूच केलंस ते। आणि महत्वाचं म्हणजे घरापासून जवळ। जवळ हो, जवळ। 5 मिनिटं। अशा पद्धतीने मुलीचं लग्न शुभमंगल सावधान झालं। 7 वर्ष झाली। थोडक्यात काय, आज ज्या जोडीकडे आपण आलेलो आहोत आई आणि मुलीच्या, ती अतिशय उत्साही आहे, छान मनमोकळं बोलणारी आहे आणि अप्रतिम अशा पद्धतीचे त्यांना पदार्थ येतात याची आता मला खात्री पटली आहे। अलिबाग शहरातल्या या जोडीला घेऊन आता आपण टेबलच्या त्या बाजूला जाऊया आणि पाहूया छानसे पदार्थ। या चला मंडळी, खेळ एकदम सोपा आहे। खेळ आपल्याला खेळायचा आहे स्वयंपाकापूर्वी, कारण काय स्वयंपाकघरात वातावरण खेळीमेळीचं पाहिजे असा आमचा कटाक्ष आहे। ओके, पत्त्याचे 2 डाव आहेत। खेळ एकदम सिंपल आहे। एक पत्ता तुम्हाला काढायचा आहे। समजा तो बदामचा निघाला तर तुम्हाला बदामच्या एक्क्यापासून ते राजापर्यंत सगळं पटकन जमवायचंय। अच्छा, तुम्ही ह्याच्यातला एक काढायचा, तो किलवर निघाला तर तुम्हाला किलवरचं जमवायचं। ह्याच्यातनच का जमवायचं? हो, तुमच्या ह्याच्यातून। ह्याच्यातला पत्ता तुम्ही काढा, असं आहे का? किलवर तुम्ही त्याच्यातला काढा। चौकट 3, 2, 1 स्टार्ट। अलीकडे ये, अलीकडे ये। आजीची जरा फजिती बघ, जोकर चालणार नाही हा। अरे बापरे, काय लावले, सॉलिडच आहे। काढलं ना आता, अजून काय करू? सिक्वेन्सने लावायचे बरं का, ते नुसते काढायचं नाही येत। आधी काढते मग लावते। नो प्रॉब्लेम, टेक युअर टाइम। काकू ती पुढे जाते, माझ्याकडे बघू नका। तुम्ही हाक मारताय कशाला? मग मी तिकडेच बघणार ना। बघ ना, काकू हाक मारतायत मला। मग तुम्ही बघूच नका ना। अयो, अरे क्या बात है, वा, खूप छान। काही ह्याच्यामध्ये काही असं काही फार काही नाही. मेजर आहे नाही, सहज गंमत म्हणून। Okay. ओके नाही, व्हेरी गुड। या खेळामध्ये जिंकलेले आहेत तुझ्या आई। आता आपण स्वयंपाकाकडे जाऊया। पदार्थ कोणते आहेत? माझं आहे भरली सुरमई। अच्छा, आणि तुझा? स्क्विड चिली। काय? स्क्विड चिली स्क्विड चिली? स्क्विड चिली म्हणजे माखलीचे रिंग्स करून त्याची चिली बनवायची। आई आणि मुलीच्या या जोडीमधली आई आधी स्वयंपाक करणार आहे असं मला दिसतंय। होय होय। बरोबर ना? पहिली आई। कुठला पदार्थ आहे? मी भरली सुरमई करणार आहे। बरं. त्याच्या मागे एक स्टोरी आहे। कोणाची? सुरमईची का तुमची? नाही नाही, माझी आहे, माझ्या लेकीची। बरं, काय तिला सुरमई हा प्रकार आवडत नाही। बर हा, तर मग आम्ही एकदा सुरमईच आणली बर. आणि तिला मालवणीमध्ये विसवण म्हणतात।
हो ना? बरोबर, बरोबर. हा. Correct. तर मग तिला खायला आम्ही विसवण घेऊन आलोय, वेगळा मासा आहे आणि जरा वेगळं करून तिला खायला. ती म्हणली किती सुंदर लागलं आणि शेवटी सुरमईच होती. अशी झाली गंमत. अशी झाली का आपली? बरं चला मग थोडक्यात आपल्याला विसवण म्हणजेच सुरमई. सुरमई याचा पदार्थ आज आपल्याला पाहायला मिळणार आहे. नाव आहे भरली सुरमई, सुरमई. हा. चला लागणारं साहित्य सांगा. सुरमईचे पीस, कांदा, वाटण आहे भरायचं त्याच्या आतमध्ये, चटणी म्हणजे खोबरं, कोथिंबीर, हळद, हिंग, आमचा अलिबागचा मसाला आहे तो, मीठ आहे, कोकम सोल आणि हा गरम मसाला आहे, ठेचलेली लसूण आहे, आलं लसूण ह्या चटणीत टाकायला. बर आता ही जी चटणी आहे वाटण केलेलं हे कशाचं आहे? हे कांदा भाजलाय आणि खोबरं भाजून घेतलंय, त्याच्यामध्ये आलं लसूण घातलंय आणि कोथिंबीर घातलंय आणि त्याचं पाणी न घालता वाटण केलंय, सुकं वाटण सुकं केलंय. हा. पण मग हे आपण आता फक्त दाखवायला ठेवलंय का? हो, हे दाखवायला म्हणजे भाजायचं. भाजायचं कसं? ओके हा. मग आता आपल्याला भाजायची गरज नाही, गरज आपल्याकडे नाही. वाटण हो, तयार हो, आहे. हो की चालेल, नाही? चालेल, हो. त्याच्यामुळे हे जे वाटण आहे ते कांदा खोबरं कोथिंबीर आलं आणि लसूण ह्याचं याचं आहे. छान असं तव्यावरती परतून घेतलेलं आहे आणि मग वाटण केलेलं आहे. हो. फंटास्टिक. चला कृती काय करूया? आता आपण ह्याच्यात सगळं मिक्स करायचे मसाले ह्या वाटणामध्ये. वाटण चटणीमध्ये. मोठा बाऊल लागेल ना? मोठं बाऊल लागेल. खाली आहे का तिकडे बघा? आहे आहे. घ्या. काय काय लागेल हे वाटण हे घ्यायचं वाटण घ्यायचे. स्पून नाही का? आहे की आमच्याकडे सगळे तुम्हाला असं का वाटलं आमच्याकडे नाही? माझ्या नजरेच्या का गं ज्योती? टप्प्यात माझ्या नजरेच्या टप्प्यात नव्हतं, हा म्हणून. हळद घातली आपण थोडीशी, बरं. त्याच्यानंतर हिंग घातले, अगदी थोडस जास्त नाही. हा आमचा अलिबागचा मसाला आहे स्पेशल, बर. माझ्या सासूबाईंनी बनवलेला आहे. स्पेशल. नमस्कार सासूबाई. या तुमच्या सासूबाई आहेत? नाही, माझ्या अच्छा तुमच्या. बरं बरं. तुमच्या वीणबाई. माझ्या वीणबाई. बरं. हा मसाला बऱ्यापैकी टाकायचा आहे, तिखट आहे पण टाकायचंय सगळं टाकलं. मला जायचं बरं का अलिबागला. तेवढं नाही, तेवढा त्रास नाही होणार. हा त्याच्यानंतर गरम मसाला आहे, हा आपण टाकलाय, थोडाच टाकायचा, स्ट्रॉंग आहे तो. मीठ टाकायचंय. बरं. आईच्या कामाला गती आहे. हो मग मी ती मला स्वयंपाकघरात घेत नाही, ती करत आमच्या कामाला गती आहे म्हणणार एखादा विनोद झाल्यासारखं हसले तुमचे पती. कारण मी स्वयंपाकघरात नसतेच, अर्ध्या तासाच्या वर स्वयंपाकघरात राहत नाही मी, फटाफट करते बाहेर. काय नाही. कौतुकानेच पॉज पाहतो मी. घेतला म्हणून म्हटलं. हा ह्याच्यात कोथिंबीर घातली आपण. अलिबागला आल्याचं कृतार्थ झाल्यासारखं वाटलं. वाटणात पण घातली पण थोडीशी वरून घालते. घाला, आणि कोथिंबीर. कोकम घालायचं सगळं, बरं, ठीक. थोडं आंबटपणासाठी. ठीक. आणि हे आहे ना, हे चांगलं Mix स्मॅश करून करायचं व्यवस्थित, कोकम त्यात चुरली गेली बरं पाहिजे. आता हे कुस्करण्यावर मला आठवलं तुमचे पतिदेव खूप कडक आहेत म्हणे. कडक असं नाही, तापट आहे, तापट आहे, पण तेवढ्या पुरतच. अच्छा. नंतर मग प्रॉब्लेम नाही काही. बर्फ. तेवढ्या पुरतच. अच्छा. चला आपण हे छान गप्पांच्या ओघात मिक्स करून मस्त घेतलं. चुरलेलं आहे व्यवस्थित. आणि ही सुरमई खास बंदरावरून आणलेली आहे, ताजी. आम्ही ताजीच अशी खातो, बर्फातली वगैरे नाही खात, अलिबागवाले. हा अलिबागवाले स्पेशल. ऐकलं का तुम्ही? अलिबागवाले ताजी Frozen सुरमई fish खातात. खात नाही. बर्फात ठेवलेली फ्रीज मध्ये वगैरे असलं काही नाही. बंदरावरून आणली आणि केली. हा त्याच्यामुळे तुम्ही तसं करा. आपल्याला हे नंतर पॅनवर ठेवायला लागेल ना? पॅनवर ठेवायचं. गॅस लावून घेऊया, वेळ वाचेल आपला. Gas. तिकडे लायटर आहे बघा, केशरी. ह्याच्यात ठेवा. इकडे ठेव. आता ह्याला हे आपण लावून घ्यायचंय. हे खरं लावून ठेवायचं असतं आतमध्ये, असं अच्छा. असं आपण स्टफ करतो म्हणून भरली, दुसरं काही नाही. आणि तुम्ही दुसऱ्या प्रकारे तेलात नकोय तर असं भरून केळीच्या पानात गुंडाळून तुम्ही ओव्हनला किंवा ह्याला बेक करू शकता. बरं. तेल नकोय तुम्हाला जास्त खायचं नाही, कारण आपण तेल टाकणार आहोत ना आता. तर तुम्ही केळीच्या पानात भरून असं करू शकता, ओव्हनला ठेवू शकतो. ओव्हनला ठेवू शकता. बरं. किंवा मग ग्रिल ह्याच्यावर गॅसवर आपण ठेवतो नाही का, तसंही केळीच्या पानात बांधलं की काय प्रॉब्लेम नाही, खाली पडत नाही. आमसूल पण आहे म्हणजे हे कोकम पण वापरतात. आंबटपणासाठी आहे ते. आंबटपणासाठी. हा, अगदीच तुम्हाला नको असेल तर लिंबू चालेल. आता ही सुरमई घेतली ना आपण, हा हा. सुरमईला काय म्हणतात म्हणालात? विसवण, इसवण, मालवणी. मालवणीमध्ये. हा, माझं सासर मालवण आहे, मालवणी आहे, मी मराठी. तुम्हाला नवीन लग्न झालं तेव्हा येत नव्हती म्हणे ही भाषा? अजून येत नाही हो. माझ्या लेकीला येते पण मला येत नाही. हो का? मला चांगली येते. तिला चांगली येते. मग तुला बाबांमुळे येत असेल ना? हो मला लहानपणापासून ना गावाला जाऊन येते. जाऊन जाऊन पण तुम्ही का मग नाही शिकलात का? शिकले हो, पण ते काय माहितीये, सगळे हसायचे बोललं की. अच्छा. मग त्याच्या भानगडीतच नाही पडायचं. आपली मराठी बरी.
का हसायचे पण प्रयत्न करायचा काहीतरी वेगळं यायचंच. मग काय कसं बोलतात मालवणी मला जरा सांगा. मला कधीच मी ऐकली नाही, शिकलो नाहीये. काय गावशी काय करतोस आता? हा, माशा मका काय लायल्यान? हा, माशा. माशा काय लायल्यान सांग मग माका. माशाक चटणी लावले. कसली चटणी बनवल्यास? खोबऱ्याची आणि कांद्याची. मी मराठी बोलते. जवळजवळ एकांकिका सुरू झाली होती इकडे. मला येतच नाही तो. हे आपण ठेचलेला लसूण आहे हो. तो आधी ह्याच्यात घातलंय. तेल तापवलंय. वा या आज रात्री. आहोत आम्ही बघायला. वा वा. आणि ह्याच्यावर नाही फ्राय नाही नुसतंच टाकायचं. ह्याच्यावर हे ठेवायचं. अरे वा वा किती छान. एकतर त्यात लसणाचा फ्लेवर, त्यात केलेलं वाटण, त्यात कोकमचा फ्लेवर आणि त्यात सुरमईची स्वतःची आपली एक चव. स्वतःची. हा. हो की नाही. तेल थोडस पाहिजे म्हणून. आणि ह्यात मला अजून एक काय आवडलं की कृती खूप कमीत कमी आहे. कमी माझं सगळं शॉर्टकट असतं पण चमचमीत. मला जास्त वेळ आज किचन मध्ये आवडतच नाही पण चमचमीत असतं. म्हणजे आता हे सांगतील आहे की नाही चमचमीत. बर झटझट कामं करायची. झटपट आणि आपली दुसरी कामं असतात ना. तेवढंच नाही दुसरी पण असतात माझी. थोडक्यात काय, ज्या गृहिणी खूप व्यस्त असतात, ज्या खूप बिझी असतात, त्यांना करायसाठी या ताईंनी दाखवलेले सगळे पदार्थ कामाला येणार आहेत. हात आपण पुसूया पण त्याआधी तुम्ही एक काम करा, पटकन लिहून घ्या. कुठला पदार्थ? भरली सुरमई. आणि त्याला मालवणीत काय म्हणतात? विसवण. विसवण. इसवण. भरली सुरमई म्हणजे भरल्या इसवण साठी लागणारं साहित्य आणि कृती. आता आपण भरली सुरमई तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम वाटण तयार करण्यासाठी कांदा आणि खोबरं भाजून त्यात आलं, लसूण, कोथिंबीर घालून पाणी न घालता मिक्सरमध्ये वाटून घ्यावं. या वाटणात थोडी हळद, हिंग, स्पेशल अलिबाग मसाला, गरम मसाला, चवीनुसार मीठ, कोथिंबीर आणि कोकम घालून हे सगळं हाताने कुस्करून एकजीव करून घ्यावं. आता हे मिश्रण सुरमईत भरून घ्यावं. त्यानंतर पॅन मध्ये तेल घेऊन ठेचलेला लसूण पसरवून घ्यावा आणि त्यावर भरलेल्या सुरमईचे हे तुकडे ठेवून शॅलो फ्राय करून घ्यावे. चवदार भरली सुरमई तयार आहे. चला मॅडम आपण काय करणार आहात? मी स्क्विड चिली बनवणार आहे. स्क्विड म्हणजे माखली, जी अलिबागला फार म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात मिळते. लागणारं साहित्य बघूया. हां, हे माखलीचे रिंग्स आहेत, कॅप्सिकम आहे, पातीचा कांदा आहे, मैदा. मैदा आहे, टोमॅटो सॉस आहे, कांदा आहे, कोथिंबीर आहे, आलं लसूण बारीक चिरलेलं, मसाला आहे आमचा घरगुती, मीठ आहे, ब्लॅक पेपर आहे, हा एक मालवणी मसाला एक आहे आमचा, परत हिरवी मिरची आहे उभी कट करून घेतलेली, साखर, रॉक सॉल्ट आणि ब्लॅक सॉस. लागणारं साहित्य आपण पाहिलेलं आहे. कृती पहिल्यांदा काय करूया? आता हे जे आहे ह्याला मी आलं लसूण पेस्ट आणि थोडंसं मीठ लावून आणलेलं आहे. थोडंसं मॅरिनेट करायचं अर्धा तास आणि मग ते त्याच्यात डीप करून डीप फ्राय करायचं. स्क्विडला मराठीत काय म्हणतात? माखली. माखली. हां, बर. माखलीचं मटण वगैरे बनवतात पण मी जरा माझ्या मुलीला आवडतं काहीतरी वेगळं खायला म्हणून हे इन्व्हेन्शन केलं. हां, ओके. तर माखली हा पण एक माशाचा प्रकार आहे ना? हो हो, माशाचं आणि त्याला आता मॅरिनेट तुम्ही अद्रक आणि लसूण पेस्ट. हां, त्यांनी. चला ठीक आहे. मैद्यामध्ये डीप करून आपण त्याला छान डीप फ्राय करून घेऊया. अशा रिंग सोडायच्या त्याच्यामुळे मग ते छान सुटतात. ही जी माखली आहे ती मिळतेच अशी गोल का? हो, ती अशीच असते. त्याच्या आतलं सगळं साफ करून घ्यावं लागतं बर. आणि मग ते असं पोकळच असं शंकूसारखं असतं, बरं. ते कट करून घ्यायचे मग रिंग्स मध्ये. ठीक आहे. चला ही जी माखली आहे ती आम्ही डीप फ्राय करून घेतो मैद्यामध्ये डीप करून. मग आपण वळूया पुढच्या कृतीकडे. स्क्वेड. याला आपण फ्राय करून घेतो. येस, त्याला असं आपण गोल्डन कलर आणलेला आहे वा वा. आणि त्या बघाल तर असे क्रिस्पी पण झालेले आहे. तर आता आपण कृतीला सुरुवात करूया. ते करण्याआधी गप्पा मारूया. ओके, चालेल चालेल. ना? हो चालेल. आई बाबांविषयी बरीच काही माहिती मिळाली. पण आम्ही असं ऐकले की सासर आता तुझं 5 मिनिटाच्या हो, अंतरावर. 5 मिनिटावर. एकदा तू रातोरात घरी आली होतीस. सासरच्यांना माहितीच नाही. असा झाला की एकदा विनायक गेलेला त्याच्या मित्रांसोबत फिरायला गोव्याला. तो मला आधीच म्हणालेला, म्हणजे महिनाच झाला असेल लग्न होऊन, तो म्हणालेला की तू वेळेस तुझ्या घरी जा आईकडे, इथे उगाच एकटी राहू नकोस, तुला सवय नाहीये. म्हणजे मी तशी एकटी राहते पण तिथे सासरे होते ना तेव्हा? होते, सगळे होते. म्हणजे रूम मध्ये एकटी राहू नकोस असं त्यांनी म्हटलं. अरे केवढी ती काळजी. मग ऍक्च्युली म्हणजे रात्री झोपली आरामात. आई पण विचारलं झोपशील ना ग बॅग, येऊ का बाजूला झोपायला? म्हटलं नको मी झोपते. तर मी झोपली आणि रात्री लाईट गेली 2-3 तास काय आलीच नाही. इन्व्हर्टर पण संपला, सगळ्या घराचं फॅन बंद झाले आणि मला गरम व्हायला लागलं, मच्छर चावायला लागले. मग म्हटलं अरे उद्या ऑफिसला जायचं, आता मी करू काय? मग मी बाबांना फोन केला रात्री 2:30 वाजता. तुझ्या बाबांना? हां, बाबांना फोन केला.
म्हटलं बाबा मला मच्छर चावत आहेत आणि मला झोप पण येत नाही, उद्या मला ऑफिसला जायचं आहे. बाबा बोलले मी येतो, चल आपण घरी येऊ, इथे आहे आमचं इन्व्हर्टर, तू ये. आणि आमचे दादा बाहेर बसलेले म्हणजे फोनवर बोलत होते, लाईट कधी येणार लाईट कधी येणार. मी त्यांना सांगितलं मी घरी जाते, त्यांना सांगितलेलं मी, बाकी कोणाला नाही घरात सांगितलं. आमच्या रूमला मागचा दरवाजा होता, तिथून बाहेर बाबांसोबत घरी झोपली, मस्त झोपून बिपून सकाळी उठून घरी आली. तर सासू कचरा काढा होत्या, तू इथून कुठून आली, तू रात्रभर घरात नव्हती. आणि मी त्यांना तो किस्सा सांगितला, सगळे घरातले जेवढे हसत होते, म्हणजे आठवडाभर तेच. माणसाने माहिती काय केलं, रात्री घरी गेले. आणि ते तिला आणायला 2:30ला गेले, ते मला पण सांगितलं नाही. गुपचूप उठले, ही सकाळी बघते बाजूला झोपलेली. आणि सगळे घरात हसतात. म्हटलं मी विनायकला फोन केला, मी रात्री असं असं केलं. तो बोलतो मला वाटलेलंच तू काहीतरी कर. चला तेल तापलंय, काय घालूया? आता पहिलं आलं लसूण हे बारीक चॉप केलेलं आहे. घ्या. चमचा नाही पेटलं बारीक आहे. पेटेल आहे. एक चमचा आपण थोडंसं अजून एक अर्धा चमचा. तर ज्यांना तिखट आवडतं त्यांच्यासाठी सगळ्या मिरच्या टाकू शकतो. हो. ज्यांना नसेल आवडत तर कमी टाकू शकतो आम्हाला थोडं. आवडतं पण बघ. चिली म्हटल्यावर चिली पाहिजेच, म्हणून मग चिली टाकणार. सर्व तुम्हीच बोलताय. आता हे थोडंसं परतून घ्यायचं. घ्या परतून. वा. परतेपर्यंत जरा पिताश्रींशी गप्पा मारूया का? हो, कारण चालेल ना, मगापासून काही हरकत त्यांच्याविषयी खूप बोललोय आपण. या जरा पुढे या काका. नमस्कार. नमस्कार. कसे आहात तुम्ही? मजेत. खूप काही ऐकले गेल्या तासाभरात तुमच्याविषयी. खूप धाकात ठेवता म्हणे तुम्ही सगळं. असं वाटतं वर पण तसं काय नाही. बरं. काय सांगाल सौंविषयी, मुलीविषयी? मुलगी तर खूपच शांत, कधी त्रास दिला नाही. सौचं काय बोलायचं, आम्ही पहिले RCF तर्फे क्रिकेट खेळायचो, पण घरी नसायचोच, तर तिनेच तिला सांभाळलंय. तिला एवढं पण वाटायचं का माझ्या बाबाला काय येतं की नाही पुस्तक, अभ्यास पण आईच घ्यायची. फेकून द्यायचो. हिला विचार. सगळं त्या करायच्या, अभ्यास वगैरे. सगळं. धन्यवाद काका आमच्याशी बोललात. दरम्यान इकडे हे आता छान परतून झालंय. पुढे काय? आता ह्याच्यात आपल्याला शिमला मिरची कापलेली आहे ती टाकायची. घाला. नंतर कांदा घाला. आणि मग थोडंसं परतून घ्यायचं. जास्त नाही, थोडंसं कच्चंच ठेवायचं, जास्त नाही शिजवायचं, म्हणजे ते थोडंसं क्रंची लागतं ना म्हणून. आता ह्याच्यामध्ये मसाले काकू चमचा द्या. आहे. सॉरी काकू. काय विसरतो संकर्षण. खरंच चुकलं माझं. आता हे थोडासा मी माझा मालवणी मसाला बनवलाय, म्हणजे आत्यानी माझ्या, मी नाही, सॉरी, माझी आत्या मालवणी मसाला बनवते आणि सासूबाई हा अलिबागचा मसाला बनवतात. हा थोडासा स्पायसी असतो. वा. सासूबाई बनवतात ना? हो, सासूबाई खूप टेस्टी बनवतात, म्हणून स्पायसी सासूबाई. विनायकराव जरी त्यातल्या त्यात बरे असले घरची माणसं सगळी चांगली आहेत. ही मुलगी बघा तुमची कशी बोलते. ओके, आता काय घालायचंय? आता आपले स्क्विड टाकून घेऊ आपण. बर, स्क्विड रिंग्स. रिंग्स मराठीत त्याला म्हणतात माखली. माकली. मालवणीत त्याला माणके म्हणतात. माणके. yes. बापरे, मालवणीमध्ये माणके, माखली आणि आता आम्ही करतोय स्क्विड. खूप आहे. आता काय नंतर हे राहिलेले आपले सॉसेस टाकायचे. घाला. म्हणजे आता कृती मला वाटतं संपत आली. झालेलं आहे. मीठ वगैरे सोपी आहे. हो, स्क्विड चिली म्हणजे माखली चिली हा पदार्थ आपण करतोय. आता ब्लॅक सॉस थोडासाच टाकायचं जस्ट टेक्स्चरसाठी. बर. नंतर हे रॉक सॉल्ट म्हणून आहे, हे जास्त मी हेच प्रेफर करते, त्यामुळे मी तेच यूज करते. रॉक सॉल्ट आणि नंतर आपली थोडीशी साखर स्वीटनेससाठी आणि ब्लॅक पेपर. फारच भारी. आता राहिली फक्त ती कोथिंबीर आणि हो, ते कांद्याची गार्निशिंग पात. साठी. हा, ते सगळ्यात शेवटी टाकायचं, कारण ते जास्त फ्राय शिजवायचं नसतं ना. अर्ध कच्चं पाहिजे. हा, अर्ध कच्चं पाहिजे. ठीक, मला वाटतं हे तर परफेक्ट हे झालेलं आहे. झालेलं आहे आता. आपण almost. कोथिंबीर जरी शेवटी घालणार असलो तरी हो, हे कांद्याची टाकू पात शकतो, आता घालूया है ना. हो. दिसतंय छान, कलरफुल आहे. स्क्विड चिली ऑलमोस्ट तयार आहे. झाले, रेडी. आम्ही छान हे परतून घेतो, मग नंतर कोथिंबीर त्याच्यावरती घालून ते छान सजवतो. तुम्ही लिहून घ्या स्क्विड चिली म्हणजेच माखली चिलीसाठी लागणारं साहित्य आणि कृती. आता आपण स्क्विड चिली तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम स्क्विड रिंग्स, आलं लसूण पेस्ट आणि मीठ लावून अर्धा तास मॅरिनेट करून घ्याव्यात. नंतर त्या रिंग्स मैद्यात घोळवून डीप फ्राय करून घ्याव्या. आता पॅन मध्ये तेल तापून त्यात बारीक चिरलेलं आलं लसूण, हिरवी मिरची घालून थोडं परतून घ्यावं. त्यानंतर शिमला मिरची, कांदा घालून
पुन्हा थोडं परतावं. त्यात मालवणी मसाला, अलिबाग मसाला घालावा. त्यानंतर तळून घेतलेल्या स्क्विड रिंग्स घालाव्यात. मग त्यात टोमॅटो सॉस, ब्लॅक सॉस, रॉक सॉल्ट, थोडीशी साखर आणि मिरपूड घालावी. तसंच चिरलेला पातीचा कांदा घालून पुन्हा हे सगळं थोडंसं परतून घ्यावं. चटपटीत स्क्विड चिली तयार आहे. मंडळी, आजच्या अलिबागच्या भागामध्ये मानसी ताई आणि त्यांची आई ज्योती, आता तुम्ही म्हणाल मानसी ताई तिची आई ज्योती, तर ही परवानगी त्यांनीच मला दिली आहे, आग्रह केलाय. त्याच्यामुळे ज्योती आणि मानसीजी तुम्ही अप्रतिम पदार्थ केले आणि खूप मज्जा आली, गप्पाही फार छान मारल्या आणि काय बाहेर आली. तुम्हाला कसं वाटलं? मजा वाटली, खूप मस्त वाटलं. खरंच ना? आणि हलकं वाटलं, म्हणजे छान वाटलं, टेन्शन नाही वाटलं. मला तर फारच मज्जा आली, तुमच्याशी गप्पा मारता आल्या आणि तुमच्याविषयी जाणून घेता आलं. एवढं सगळं आमच्यासाठी केल्याबद्दल झी मराठी आणि आम्ही सारे खवयीच्या संपूर्ण कुटुंबाकडनं ही भेटवस्तू घ्या. मस्त, फार भारी, खूप छान. तुम्हाला खूप शुभेच्छा. अशाच छान हसत राहा, खेळत राहा. तुम्ही केलेले पदार्थ आपण खाऊया, पण त्याआधी या व्यक्तीला जर मी इथे आणलं नाही तर माझं काही खरं नाही. माझं सगळं करिअर यांच्यावर अवलंबून आहे. त्याच्यामुळे दामले साहेब आता खुश झालेले आहेत पदार्थ पाहून. आपण सगळे मिळून यांच्यासोबत हे पदार्थ खाऊया. पण त्याआधी मंडळी तुम्हाला करतो मी टाटा. भेटा आम्हाला पुढच्या भागात. पुढचे काही दिवस मी अलिबागमध्ये मुक्काम करणार आहे आणि इथल्या जोडीकरण अप्रतिम पदार्थ करून घेणार आहे. आत्ता घेऊया आपण निरोप. भेटूया पुढच्या भागात. पाहत राहा झी मराठीवरती ताजा आणि गरमागरम कार्यक्रम, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये जोडीत गोडी.